Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to start our next activity, and our next activity is prefix and suffix, which is very important and which is asked for 1 mark into 1 mark in board exam. Do you know about prefix and suffix? Suffix, what is suffix and what is prefix? प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो दॅट. पहिल्यांदा आपल्याला ते समजून घ्यायला पाहिजे की फर्स्ट सफिक्स काय आहे आणि प्रिफिक्स काय आहे. बघा, प्रिफिक्स, व्हॉट इज प्रिफिक्स? प्रिफिक्स आर द लेटर विच वी ॲड ॲट द बिगिनिंग ऑफ द रूट वर्ड. ॲट द बिगिनिंग ऑफ द रूट वर्ड म्हणजे जो रूट वर्ड आहे, जो शब्द आहे, मूळ शब्द आहे, त्याच्या समोर जो आपण प्रत्यय लावतो त्याला काय म्हणतात? प्रिफिक्स. त्याला काय म्हणतात? प्रिफिक्स. अँड व्हॉट इज सफिक्स? Suffix are the letters which we add at the end of the root word. At the end of the root word म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याच्या शेवटी जो आपण प्रत्यय लावतो त्याला काय म्हणतात? सफिक्स. Okay, now we are going to start what is means suffixes and prefixes. There are some prefixes and there are some suffixes. First of all, we know in English there are some words which means there are some words which takes different prefixes. First of all, we know about un. बघा, look at here. इकडे आपण लक्ष देऊ. un, this is prefix. This is prefix. आता हा prefix आहे and मी इथे लिहिते healthy. This is a root word. Healthy is a root word and un is a prefix. And we have to make a new word. आपल्याला आता या दोघांना मिळवून काय बनवायचं आहे? न्यू वर्ड बनवायचं आहे. So what will be the new word? न्यू वर्ड काय बनेल? अनहेल्दी. काय बनेल? अनहेल्दी बनेल. अँड बघा, हा परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारलेला असतो? यूज सुटेबल प्रिफिक्स और सफिक्स अँड मेक अ न्यू वर्ड. म्हणजे यूज सुटेबल प्रिफिक्स किंवा सफिक्स यूज करून नवीन वर्ड बनवा. तर आपल्याला ते नवीन वर्ड वी हॅव टू यूज म्हणजे आपल्याला नेमका परफेक्ट प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरून नवीन वर्ड बनवायचं आहे. आता बघा, अनचं काय झालं? हेल्दी झालं. हेल्दी, अनहेल्दी. आता मी इथे लकी लिहिलं तर लकी काय बनेल इकडे? प्लीज टेल मी, व्हॉट विल बी द न्यू वर्ड विल बी अनलकी. काय बनेल? अनलकी बनेल की नाही? अनलकी. पुन्हा मी लिहिणार आहे ते फॅमिलियर लिहिलं तर काय बनेल? अनफॅमिलियर बनेल की नाही? फॅमिलियर, अनफॅमिलियर. नंतर नेक्स्ट वर्ड आहे बघा, आय एम. कोणता वर्ड आहे? आय एम. मी इथं पॉसिबल लिहिलं. काय बनेल? विच वर्ड विल बी नेक्स्ट किंवा विच वर्ड विल बी न्यू वर्ड? कोणता वर्ड बनेल? इफ वी ॲड आय एम प्रिफिक्स काय बनेल? इम्पॉसिबल. काय बनेल? इम्पॉसिबल. पुन्हा सांगा, कोणता वर्ड आहे? परफेक्ट. इफ आय राईट हिअर परफेक्ट तर काय बनेल इकडे? काय बनेल? प्लीज टेल मी. इम्परफेक्ट. काय बनेल? इम्परफेक्ट. नंतर डिस, DIS. सांगा पटकन. लाईक आहे. लाईकचं काय होईल? डिसलाईक. काय होईल? डिसलाईक. ॲग्रीचं काय होईल? ॲग्री, डिसॲग्री. आपण काय म्हणतो? ॲग्री, डिसॲग्री. अँड दीज आर द अपोजिट वर्ड्स ऑल्सो. जर आपण त्याला योग्य प्रिफिक्स लावलं तर ते काय बनतात? त्याच वर्ड्सचे अपोजिट वर्ड्स बनतात. ॲग्री, डिसॲग्री. ॲडव्हान्टेजचं काय होणार? डिसॲडव्हान्टेज. राईट डाऊन इन युअर बुक. ॲग्री, इथं काय लिहिणार मी? डिसॲग्री. अगेन ॲडव्हान्टेज. काय होईल इकडे? डिसॲडव्हान्टेज. लिहून घ्या, राईट डाऊन. डिसॲडव्हान्टेज. फक्त काय जोडायचं याला? वी हॅव टू यूज प्रिफिक्स डिस, DIS, डिस अँड डिसॲडव्हान्टेज. पुन्हा काय सांगितलं तुम्ही? ॲग्री, डिसॲग्री, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. अगेन
काय सांगितलं होतं ते लिहायचं आहे. ॲग्री, डिसॲग्री, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. नंतर आयन, आयनचं सांगा काय होईल? करेक्ट. करेक्टला जर ईएन आयन प्रिफिक्स जोडलं तर काय होईल? इनकरेक्ट. काय होईल? इनकरेक्ट. इनकरेक्ट. अगेन पुन्हा कोणता वर्ड आहे? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह आहे का? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह जर एखादा व्यक्ती ऍक्टिव्ह असेल आणि एखादा इनऍक्टिव्ह असेल तर काय म्हणतो आपण? ऍक्टिव्ह. शी इज ऍक्टिव्ह बट ही इज इनऍक्टिव्ह. ती हुशार आहे पण ती ऍक्टिव्ह आहे पण तो नाही आहे असं म्हणायचं असेल तर आपल्याला ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह म्हणतो की नाही आपण? इनऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह. लाईक दिस वी हॅव टू कंप्लीट. नंतर मिस. मिसचं काय? मिस दिस इज द प्रिफिक्स. जसं आता टेक आहे, टेक आपण इथे काय लिहिणार? मिस्टेक. काय लिहिणार आपण इथे? मिस्टेक. पुन्हा लीड, मिसलीड. लीड, मिसलीड आहे की नाही? लीड, मिसलीड. असे आपल्याला प्रत्येक म्हणजे व्हिच प्रिफिक्स वी हॅव टू यूज देअर. वी नो परफेक्टली. वी हॅव टू नो परफेक्टली म्हणजे परफेक्टली माहीतच पाहिजे की हाच लागतो. जसं आपण आता इकडे इथे काही पण लिहू नाही शकत ना. जसं आता बघा ऍक्टिव्ह आहे तर याला आपण डिसऍक्टिव्ह म्हणू शकतो का? डिसऍक्टिव्ह म्हटलं तर ते चुकेल. अनऍक्टिव्ह म्हणू शकतो का? कोणी अनऍक्टिव्ह म्हणतील. इनऍक्टिव्ह, इनऍक्टिव्हच लागेल तिथे आहे की नाही? म्हणजे परफेक्ट आपल्याला तो प्रिफिक्स तोच वापरावा लागेल. जसं आता इन बघा, इन काउंट, काउंट आहे. इन काउंट, काउंटर. तर मी इथे काय लिहिणार? इनकाउंटर. काय होईल याचा न्यू वर्ड? व्हॉट विल बी द न्यू वर्ड? एनकाउंटर. काय होईल? एनकाउंटर आहे की नाही? पुन्हा शुअर. शुअर होईल शुअर, एनश्युअर. SURE शुअर, एनश्युअर, EN. तर त्याचा निगेटिव्ह वर्ड म्हणजे तो ऑपोजिट वर्ड बनतो. त्याचा काय बनतो? ऑपोजिट वर्ड बनतो. तर ही ऍक्टिव्हिटी म्हणजे बघा परफेक्ट तोच लागतो. जसं आता इथे लाईक आहे, लाईक लिहिलं नाहीये पण लाईकचं डिसलाईकच होईल. लाईकचं काय होईल? डिसलाईक. हा इथे लिहिलं नाहीये मी. लाईकचं डिसलाईकच होईल का? अनलाईक होईल? अनलाईक होईल का? नाही होणार. त्याचं काय होईल? डिसलाईकच होईल. लाईक, डिसलाईक. कोणी अनलाईक लिहितील. लकी, अनलकीच होईल तिथे. तर म्हणजे आपल्याला परफेक्ट प्रिफिक्सच लावावं लागेल तेव्हाच ते वर्ड काय बनतील? पूर्ण बनतील किंवा करेक्ट बनतील. सो वी हॅव टू नो अबाउट द पर्टिक्युलर प्रिफिक्स. व्हिच वर्ड्स टेक व्हिच प्रिफिक्स म्हणजे कोणता वर्ड कोणता प्रिफिक्स घेतो हे आपल्याला माहित पाहिजे. Like this we have to complete this activity. Now we have to now we are going to start suffixes. What is suffix? काय म्हटलं होतं मी? What is suffixes? Suffix means what? We have to use. We have to means we have to some letters which we add at the end of the root word. Which we add at the end of the root word. म्हणजे जो root word आहे त्याच्या एंडला हे वापरायचे आहे शब्द. आता हे आपण कुठे लावलो? हे जे वर्ड्स आहेत हे इकडचे अन, इम, डिस हे आपण पहिल्यांदा लावलो. जो मूळ शब्द होता त्याच्या सुरुवातीला लावलो. आता हे शब्द कुठे लावायचे आहेत? मूळ शब्दाच्या शेवटी. मूळ शब्दाच्या शेवटी. आता बघा कम्फर्टेबल. हा काय आहे? एबल आहे. जर मी इथं कम्फर्ट लिहिलं, इफ आय राईट हिअर कम्फर्ट, कम्फर्ट, व्हॉट विल बी द न्यू वर्ड? एबल कम्फर्ट होईल का? नाही होणार. कारण आपल्याला काय करायचं आहे? जो रूट वर्ड आहे त्याच्या शेवटी लावायचा आहे. म्हणजे काय होईल? कम्फर्टेबल. काय होईल? कम्फर्टेबल. व्हॉट विल बी? कम्फर्टेबल. होईल की नाही? असं आपल्याला हे वर्ड्स बनवायचे आहेत. कम्फर्ट, कम्फर्टेबल. फॅशन, फॅशनचं काय होईल? फॅशन, फॅशनेबल बनेल का? फॅशन
इकडे काय होईल फॅशनेबल, लिहून घ्या. फॅशनचं काय बनेल फॅशनेबल. नंतर आहे FUL फुल, FUL फुल. सांगा कोणते कोणते वर्ड्स आहेत. सक्सेस, सक्सेसफुल, ब्युटी, ब्युटिफुल, पुन्हा थँक, थँकफुल, आहे की नाही. पुन्हा सांगा ग्रेट, ग्रेटफुल, केअर, केअरफुल, थँक, थँकफुल, सक्सेस, सक्सेसफुल, थँक, इकडे काय होईल थँकफुल, पुन्हा सक्सेस, सक्सेसफुल, ब्युटी, इकडे काय बनेल ब्युटिफुल. बरोबर आहे की नाही. वायचं आय करावं लागतं इकडे. ब्युटी, ब्युटिफुल. अगेन LY, सांगा LYचा. LY आपल्याला हा काय लावायचा आहे सफिक्स लावायचा, म्हणजे शेवटी लावायचा, वर्डच्या शेवटी लावायचा आहे. कोणते वर्ड्स आहेत. ऑनेस्ट आहे, ऑनेस्ट. ऑनेस्टचं काय बनेल मग ऑनेस्टली, ब्रेव, ब्रेवली, ब्रेव, ब्रेवली, स्लो, स्लोली, स्लो हा वर्ड आहे स्लो, त्याचं काय बनेल स्लोली. LY लागलं तर स्लोली बनेल. पुन्हा बघा लेस, लेस LESS, कुठे कुठे लागतो लेस. होपलेस म्हणतो, जो काही करत नाही त्याला काय म्हणतो होपलेस म्हणतात की नाही. एक असं ही इज व्हेरी होपलेस. होपलेस म्हणजे जो आशा, आशा त्यांनी सोडून दिले. लेस, लेस आहेत होप, होप त्याच्यामध्ये, त्याला आपण होपलेस म्हणतो. होप, होपचं काय बनेल होपलेस, त्याच्यामध्ये काही आशा नाहीये काही करायची. होप, होपलेस. अगेन जॉब, जॉब, जॉबलेस, ज्याच्याकडे जॉब नाही आहे त्याला काय म्हणतात ही इज अ जॉबलेस, ही इज अ जॉबलेस. जॉब, जॉबलेस. अगेन ION बघा, दिस इज अ नेक्स्ट ION, शेवटी आपण लावतो ION. ION इज अ सफिक्स. कोण आता मी इथे लिहिते प्रोटेक्ट, प्रोटेक्ट काय होईल सांगा तुम्ही पटकन. प्रोटेक्टचं काय बनेल, मी इकडे लिहून देते तुम्ही सांगा पटपट. प्रोटेक्टचं काय बनेल प्रोटेक्ट, प्रोटेक्शन, कलेक्ट, कलेक्ट, कलेक्शन, कलेक्ट, कलेक्शन, प्रोटेक्ट, प्रोटेक्शन आणि कलेक्ट, कलेक्शन. अगेन प्रिव्हेंट, प्रिव्हेंट, प्रिव्हेंशन, एक्सप्रेस, 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 एक्सप्रेशन आहे की नाही. एक्सप्रेस, एक्सप्रेशन, असे हे आपल्याला काय लिहायचे सफिक्सेस लिहायचे. वी हॅव टू ऍड दिस सफिक्स. नाउ MENT, पेमेंट माहिती तुम्हाला. पेमेंट, PAY, पेमेंट. तो रूट वर्ड काय आहे त्याचा PAY. रूट वर्ड, व्हॉट इज द रूट वर्ड पेमेंट म्हणतो आपण. पेमेंट झाला का तर पे इज द रूट वर्ड अँड MENT इज द सफिक्स. MENT इज द सफिक्स. मग याचा न्यू वर्ड काय बनेल पे, पेमेंट. काय बनेल पे, पेमेंट. गव्हर्नमेंट म्हणतो आपण, गव्हर्नमेंट. गव्हर्न, गव्हर्न इज द रूट वर्ड, गव्हर्न इज द रूट वर्ड. जसं आता GOVERN, गव्हर्न, गव्हर्न इज द रूट वर्ड आणि MENT इज द, and MENT is the suffix. We have to use suffix, we have to add suffix MENT. means त्याचं काय बनेल न्यू वर्ड. what will be the new word. New word will be गव्हर्नमेंट. काय बनेल गव्हर्नमेंट. नंतर बघा ED, जसं आपण रेग्युलर व्हर्ब्स आहेत, रेग्युलर व्हर्ब जसा प्ले, प्लेड आहे की नाही. प्ले, प्लेड, आपण ED लावतो याला. प्ले, प्लेड. पुन्हा कोणते आहेत प्ले, प्लेड,
ईडी, कुक, कुक्ड, मग ईडीच लावला आहे फक्त त्याला, कुक, कुक्ड. पुन्हा सांगा. नंतर आहेत आयएनजी. आयएनजी वाले बघा, आयएनजी वाले कोणते कोणते वर्ड्स आहेत? इरेग्युलर व्हर्ब्सला नेहमी काय लागतो? सफिक्स लागतो आयएनजी. इरेग्युलर व्हर्ब्स आहेत त्यांना रेग्युलर व्हर्ब्सला काय लागतो? ईडी लागतो. आणि इरेग्युलर व्हर्ब्स आहेत जसे टेक, टूक, टेकन, टेकिंग, त्याला आपण टेक जर असेल इकडे तर तिकडे काय लिहिणार? टेकिंग. टेकिंग. लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. आणि आपल्याला अशी ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे आणि परफेक्ट वी नो मीन्स आपल्याला परफेक्टली माहिती पाहिजे की हाच सफिक्स या वर्डला लागतो आणि हाच प्रिफिक्स या वर्डला लागतो. कारण सफिक्सेस असे वाटत असले सोपे वाटतात, हे पाहताना आपल्याला सोपे वाटतात. जॉब, जॉबलेस, होप, होपलेस हे करायचं आहे, पण जेव्हा परीक्षेमध्ये येतो तेव्हा कन्फ्यूज होतातच मुलं, बरेच कन्फ्यूज होतात. कारण लाईक, डिसलाईकच लिहावं लागतं तिथे, कोणी अनलाईक, इन लाईक काही पण लिहून ठेवतात, तर ते काय होईल? चुकून जाते. तर त्या असं व्हायला नको, त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी बघा, पुन्हा शब्द काढून बघा आणि जास्तीत जास्त वेळ बघा आणि लर्न करा आणि ते लिहून ठेवा, आपल्या बुकमध्ये लिहून ठेवा. फक्त हे पाहिल्याने किंवा नुसतं ऐकल्याने येणार नाही, तर हे आपल्याला काय करावं लागेल? लिहून पण ठेवावं लागेल. आणि ही ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला लाईक करा. जर आवडत असतील व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल की जो नवीन व्हिडिओ येतो तो पटकन आपल्याला क्लिक होऊन जातो आणि लवकर पटकन दिसतो आपल्याला. आणि पुन्हा एक गोष्ट, कमेंट्स करायला विसरू नका. जर माझ्याकडून जरी एखाद्या काही चुका होत असतील किंवा काही राहून गेलं असेल माझ्या हातातून, तर ते मला समजेल अँड आय इम्प्रूव्ह माय टीचिंग. ओके, थँक्यू.